तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की काही दिवसापूर्वीच म्हाडाच्या पुणे मंडळाकडून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही योजना जाहीर केली आहे. आणि त्या योजनेअंतर्गत 295 घरे ही पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यापाठोपाठच म्हाडाच्या पुणे मंडळाने दुसरा धमाका केलेला आहे. अर्थातच जवळजवळ 792 घरांसाठी नवीन योजना जाहीर केलेली आहे, लॉटरी जाहीर केलेली आहे. आता नेमका ही जी काही 792 घरे उपलब्ध केलेली आहेत ती कोणत्या कोणत्या उत्पन्न गटासाठी आहेत असं जर विचारलं तर LIG आणि MIG उत्पन्न गटासाठी आहेत. मित्रांनो, ही 1-2 BHK ची सगळी घरे असणार आहेत. आता ही नेमकं जाहिरात कशी पाहायची, या जाहिरातीमध्ये काय काय महत्त्वाच्या बाबी दिलेल्या आहेत, म्हणजे नेमकं घरांचं डिटेल काय आहेत, म्हणजे घरांची काय कार्पेट एरिया काय आहे, त्यांची किंमत काय आहे, अनामत रक्कम किती भरायची आहे, त्यासाठी काय काय सोयी सुविधा देण्यात येणार आहेत, त्याशिवाय यासाठी जे आवश्यक पात्रता काय आहेत, आवश्यक अटी काय आहेत, त्याशिवाय लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला काय काय मेन गोष्टी कराव्या लागणार आहेत, ह्या सगळ्या बाबींची आज आपण सविस्तररित्या माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता तुम्ही म्हणाल सर असं हसून हसून का बोलताय, तर बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो पुण्यामध्ये अशा प्रकारचे प्रोजेक्ट लॉन्च झालेला आहे, ज्यामध्ये प्रथमच म्हणजे पुण्याच्या इतिहासामध्ये, पुण्याच्या म्हाडाच्या इतिहासामध्ये प्रथमच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ज्याच्याने प्रामुख्याने मी सांगू इच्छितो, तुम्हाला क्लब हाऊस, स्विमिंग पूल, EV चार्जिंग स्टेशन असतील, तुम्हाला मेडिटेशन सेंटर असेल, अशा वेगवेगळ्या सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आता नेमका ही जी काही जाहिरात मित्रांनो आजच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी डिटेल्ड मध्ये देण्यात आलेल्या आहेत. खरं तर ही जाहिरात पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल की किती मस्त, म्हणजे जाहिरात सुद्धा खूप चांगली आणि आकर्षक सुद्धा बनवली मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये आता नेमकं ही घरे कशी आहेत हे आपल्याला काही दिवसात कळणार आहे, कारण आम्ही स्वतः त्या ठिकाणी साईड व्हिजिट करून नेमकं घरे कशा प्रकारची असणार आहेत, LIG ची घरे कशी आहेत, MIG ची घरे कशी आहेत हे तुम्हाला दाखवणारच आहे. परंतु आता महत्वाचे आहे की ज्यांना पुण्यामध्ये चांगली गुंतवणूक करायची आहे अशांसाठी हा एक पर्याय नक्कीच ठरू शकतो. त्याशिवाय नेमकं हे जो काही प्रकल्प आहे तो मुंबई पुणे हायवेला लागून, म्हणजे मुंबई पुणे हायवेवरती हायवेला टच असा हा प्रकल्प आहे. त्याच्यामुळे या प्रकल्पाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळू शकतो, यात मात्र शंकाच नाही. फक्त एवढंच आहे की जोपर्यंत साईड व्हिजिट करणार नाही, जोपर्यंत ऍक्च्युअल तो प्रकल्प बघणार नाही, ऍक्च्युअल ते घरे बघणार नाही, तोपर्यंत कळणार नाही की नेमका कशा प्रकारची घरे या ठिकाणी उपलब्ध केलेली आहेत. आता ही सगळी बडबड थांबवण्यापेक्षा, ही सगळी बडबड करण्यापेक्षा मित्रांनो मी आता काय करेल, तुम्हाला घेऊन जातो आमच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आणि दाखवतो नेमका ही जाहिरात कशी पाहायची आणि या जाहिरातीमध्ये काय काय महत्वाचे डिटेल दिलेले आहेत ते एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपल्याला लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये ही जाहिरात पाहायची आहे. तुम्ही लोकसत्ता मुंबई घ्या, पुणे घ्या, तर या दोन्ही याच्यामध्ये ती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. पहिले तुम्हाला मी लोकसत्ता पुणे डिव्हिजन तुम्हाला एडिशन दाखवतो. तुम्ही बघा या ठिकाणी अशा प्रकारचा लोकसत्ता पेपर आहे. इथे तुम्ही जर स्क्रॉल केलं इकडे तर तुम्हाला इथे ही सविस्तर जाहिरात आहे ती दिसून येणार आहे. आणि पहा या ठिकाणी मित्रांनो पेज नंबर 5 वरती ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता सविस्तर जाहिरात तुम्हाला दाखवतो मित्रांनो, कारण ह्याच्यामध्ये खूप महत्वाचे डिटेल्स देण्यात आलेले आहेत. तर आता याच्यामध्ये काय दिलं पहा मित्रांनो, पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ पुणे. आता याच्यामध्ये काय महत्वाचं म्हणजे 792 सदनिका उपलब्ध आहेत, विक्रीसाठी उपलब्ध आहेत, त्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सॅम्पल फ्लॅट पाहण्यास उपलब्ध, तुम्हाला सॅम्पल फ्लॅट सुद्धा दिले मित्रांनो आणि 80% काम हे पूर्ण झालेलं आहे. ताबा जून 2027 पर्यंत मिळणार आहे. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचे इमेजेस आहे, अशा प्रकारच्या इमारती असणार आहेत. तातवडे प्रकल्पातील फेज 2 मुंबई पुणे हायवे लगत तातवडे पुणे. आता कुठे आहे प्रकल्प, तर तातवडे मुंबई पुणे हायवे लागून हा प्रकल्प आहे. मध्यम उत्पन्न गट, किंमत आहे फक्त 65,50,000 एवढी त्याची 2 BHK ची किंमत आहे. LIG साठी सुद्धा घरे आहेत मित्रांनो 46 लाखापासून, तेही तुम्हाला दाखवणार आहे. पहिला की या योजनेमध्ये काय महत्वाच्या बाबी म्हाडाने हायलाइट केलेल्या आहेत याची सुद्धा माहिती आपल्याला मिळणं महत्वाचं आहे मित्रांनो, कारण हा प्रकल्प थोडा वेगळा ठरणार आहे इतर प्रकल्पाच्या बाबतीत. कशामुळे, तर योजनेत खालील सुविधा उपलब्ध. कोणत्या सुविधा आहेत? प्रत्येक सदनिकेस मोफत 4 व्हीलर पार्किंग, तुम्हाला पार्किंग चार्जेस किमतीमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. नॉर्मली तुम्ही बाहेर पाहिलं तर तुम्हाला वेगळे पार्किंग चार्जेस 8 ते 10 लाख रुपये भरावे लागतात. इथे मात्र तुम्हाला पार्किंगची सोय मोफत करण्यात आलेली आहे, किमतीमध्ये इन्क्लूड आहे. क्लब हाऊस तुम्हाला देण्यात आलेला आहे मित्रांनो. तुमचं लग्न सोहळा असेल, बर्थडे असेल, काही सेलिब्रेशन असेल तर नक्कीच क्लब हाऊसचा फायदा होऊ शकतो. स्विमिंग पूल आहे, तुम्हाला अनेक जण विचारतात तर काय काय सोयी सुविधा आहेत.
तर कुठेतरी खाजगी विकासकाच्या धर्तीवर हा प्रकल्प बनवल्याचे दिसून येते. स्विमिंग पूल आहे, सोलार ऑन ग्रिड सिस्टम आहे, ओपन जिम आहे, ईव्ही चार्जिंग स्टेशन आहेत, मल्टीपर्पज हॉल आहे, योगा रूम आहे, मेडिटेशन रूम आहे, इनडोअर गेम एरिया आहे, मुलांसाठी खेळण्याची जागा, उपकरणांसह, लक्षात घ्या उपकरणांसह म्हणजे सगळे इक्विपमेंट तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जाणार आहेत. पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था, रेन वॉटर हार्वेस्टिंग त्या ठिकाणी आहे. बेसमेंटसाठी मेकॅनिकल जे आहे सिस्टम आहे आणि व्हेंटिलेशन सिस्टम सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो जे काही जाहिरातीचा शुभारंभ आहे तो आता शुभारंभ नुकताच करण्यात येणार आहे. आज त्याचं सगळं जे काही आपल्याला ते म्हणजे ऑनलाईन पाहता येईल, सगळे तुम्ही पहिलं पाहून घ्या या ठिकाणी की उद्यापासून याचा ऑनलाईन शुभारंभ केला जाणार आहे. आता या ठिकाणी पहा महत्वाचं काय दिले आहे, ऑनलाईन जाहिरातीचा शुभारंभ एप्रिल 2026, अर्जदाराची नोंदणी ऑनलाईन, अर्ज भरणे व स्वीकृतीचे वेळापत्रक काय व्यवस्थित समजून घ्या. सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात आहे मित्रांनो 27 एप्रिल 2026 दुपारी 1:30 वाजल्यापासून, म्हणजे उद्या दुपारी 1:30 वाजल्यापासून यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू आहे किंवा अर्ज भरण्यास सुरुवात केली जाणार आहे. नोंदणी ऑलरेडी सुरू आहे पण तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता. ऑनलाईन रक्कम स्वीकृती सुरुवात दिनांक, ऑनलाईन रक्कम तुम्हाला भरायची 29 एप्रिल पासून. बघा ऑनलाईन अर्ज तुम्हाला 27 एप्रिल पासून करायचा दुपारी 1:30 वाजल्यापासून आणि ऑनलाईन रक्कम स्वीकृती आहे मित्रांनो 29 एप्रिल 2026 दुपारी 12:30 वाजल्यापासून. सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची आणि अंतिम मुदत आहे मित्रांनो 31 मे 2026 रात्री 11:59 पर्यंत, म्हणजे 31 मे पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. 1 महिन्याचा कालावधी साधारणतः या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ऑनलाईन रक्कम स्वीकृती दिनांक, ऑनलाईन रक्कम भरायची 1 जून 2026 रात्री 11:59 पर्यंत. बँकेमध्ये एनईएफटी किंवा आरटीजी मध्ये रक्कम भरण्याचा दिनांक आहे मित्रांनो 2 जून 2026. 2 जून पर्यंत तुम्ही बँकेमध्ये जाऊन तुम्ही एनईएफटी किंवा आरटीजीएस त्यासाठी तुम्हाला चलन डाउनलोड करावं लागतं. चलन तुम्हाला 1 जूनलाच डाउनलोड करावं लागेल तर तुम्ही 2 जूनला पेमेंट करू शकता. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी, फर्स्ट ड्राफ्ट लिस्ट पहिली प्रारूप यादी लागणार आहे 22 जून 2026 सायंकाळी 6 वाजता. दावे हरकत दाखल करण्याचा अंतिम दिनांक, तुमचं काही ऑब्जेक्शन असेल या लिस्टवर काही करेक्शन असेल तर त्यासाठी 23 जून 2026 ही तारीख आहे मित्रांनो संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी फायनल ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे 30 जून 2026 सायंकाळी 6 वाजता आणि लॉटरी सोडत होणार आहे मित्रांनो 8 जुलै 2026 दुपारी 12 वाजता. लक्षात घ्या 8 जुलै रोजी ही याचा सोडत जाहीर केली जाणार आहे. आता वार कोणता आहे तर बुधवारी ही लॉटरी जाहीर होणार आहे मित्रांनो आणि यशस्वी अर्जदारांची नावे संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे 8 जुलै 2026 सायंकाळी 6 वाजता विजेत्यांची नावं ही म्हाडाच्या वेबसाईटला प्रसिद्ध केली जाणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही पहिलं पाहून घ्या मित्रांनो जे काही स्ट्रक्चर दिलेलं आहे खूप चांगली जाहिरात सुद्धा खूप आकर्षक अशी मी जसं सांगितलं की बनवलेली आहे. हे अशा प्रकारचे सगळे जे काही ते टावर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. सगळ्या सोयी सुद्धा उपलब्ध केलेल्या आहेत. आता यानंतर मित्रांनो नेमकं याचे अनामत रक्कम काय आहे, उत्पन्न गट कोणता आहे, किंमत काय आहे हे आपण पाहूया. तर या ठिकाणी पहा अल्प उत्पन्न गट अर्थातच एलआयजी साठी अर्जासोबत भरायची अनामत रक्कम आहे 50,000 रुपये प्लस 708 रुपये अर्जाची किंमत, म्हणजे टोटल तुम्हाला 50,708 रुपये तुम्हाला भरायचे आहेत. 708 रुपये रिफंड होणार नाहीत, फक्त 50,000 रुपये तुम्हाला रिफंड केले जातील जर लॉटरीत घर नाही लागलं तर. इथे पहा संकेत क्रमांक 932A सर्वे नंबर 126/127/1 ताटवडे पुणे टप्पा क्रमांक 2 या ठिकाणी घरांच्या किमती आहेत मित्रांनो 46 लाखापासून ते 47 लाखापर्यंत. ही सगळी 2 BHK घरे आहेत 46 लाख ते 47 लाख आणि बिल्डअप एरिया 75.96 स्क्वेअर मीटर ते 77.99 स्क्वेअर मीटर आणि कार्पेट एरिया बघितला तर 59.8 ते 60.66 स्क्वेअर मीटर. म्हणजे जर तुम्ही सरासरी बघितली तर हा कार्पेट एरिया 650 स्क्वेअर फीट एवढा कार्पेट एरिया मित्रांनो, म्हणजे 645 स्क्वेअर फीट एवढा त्याचा कार्पेट एरिया. 60 जर तुम्ही ऍव्हरेज 60चे ऍव्हरेज पकडलं तर म्हणजे 645 स्क्वेअर फीट एवढी ती घरे आहेत, म्हणजे बऱ्यापैकी खूप मोठी प्रशस्त अशी घरे आहेत मित्रांनो. आता या ठिकाणी एकूण 24 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. याच्यामध्ये अनुसूचित जाती 3 सदनिक आहेत, अनुसूचित जमाती 1 सदनिक आहे, भटक्या जमाती 1 सदनिक आहे, विमुक्त जाती 1 सदनिक आहे, पत्रकार बांधवांसाठी 1 सदनिक आहे, स्वातंत्र्य सैनिक 1 सदनिका, अंध व अपंग 1 सदनिका, माजी सैनिक 1 सदनिका, राज्य शासकीय कर्मचारी 1 सदनिका आणि जनरल पब्लिक सर्वसाधारण जनता ज्याला ओपन कॅटेगरी म्हणतो त्यासाठी 13 सदनिका उपलब्ध आहेत. तिथेच मित्रांनो मध्यम उत्पन्न गटासाठी जो घरे आहेत मित्रांनो सगळ्यात जास्त घरे आहेत या ठिकाणी. मध्यम उत्पन्न गटासाठी ऑनलाईन अर्जासोबत 75,000 रुपये तुम्हाला अनामत रक्कम भरायची आहे आणि 708 रुपये तुम्हाला ते अर्जासोबत इतर रक्कम भरायची आहे.
किती इथे बघा, स्कीम कोड क्रमांक 932B. 932B सर्वे क्रमांक तेच आहे, सेम मी वाचणार नाही. किंमत आहे मित्रांनो 64 लाखापासून ते 65 लाख, म्हणजे 64,50,000 ते 65,50,000. कार्पेट एरिया 89.15 स्क्वेअर मीटर ते 91.18 स्क्वेअर मीटर. अर्थातच कार्पेट एरिया आहे 69.34 ते 70.92 स्क्वेअर मीटर. म्हणजे याची जर सरासरी 70चा एरिया पकडला तर 753, म्हणजे 753 स्क्वेअर फीट एवढा तो कार्पेट एरिया आहे. म्हणजे बऱ्यापैकी खूप मोठा आहे मित्रांनो. आणि म्हणून इथे सुद्धा बऱ्याचपैकी जास्त घरे आहेत. 768 घरे या ठिकाणी उपलब्ध केलेली आहेत. यामध्ये SC प्रवर्ग 37 घरे आहेत, म्हणजे अनुसूचित जाती प्रवर्ग 137 घरे, अनुसूचित जमाती प्रवर्ग 84 घरे, भटक्या जमाती प्रवर्ग 12 घरे, विमुक्त जाती प्रवर्ग 21 घरे, पत्रकार बांधवांसाठी 19 घरे, स्वातंत्र्य सैनिक 19 घरे, अंध व अपंग 23 घरे, संरक्षण दलातील कर्मचारी डिफेन्स फॅमिली 15 घरे, माजी सैनिक 38 घरे, महाराष्ट्र MLA MP जे विधान परिषदेचे सदस्य आहेत, आमदार खासदार यासाठी 15 घरे, म्हाडा कर्मचारी 15 घरे, राज्य शासकीय कर्मचारी 38 घरे, केंद्रीय शासकीय कर्मचारी 15 घरे, आर्टिस्ट कोट्यासाठी 15 घरे आणि जनरल पब्लिक खुल्या प्रवर्गासाठी 302 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आता महत्वाचं मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरण्याच्या दिवशी अर्जदारांनी प्रथम www.housing.mada.gov.in किंवा https://mada.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. महत्वाचं म्हणजे नोंदणीसाठी आवश्यक बाबी कोणत्या आहेत व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला पहिलं पॅन कार्ड असणं आवश्यक आहे, आधार कार्ड, बँकेचा रद्द केलेला कॅन्सल चेक किंवा पासबुकचे पहिलं पान, पासपोर्ट साईज फोटो 50 KB पर्यंत, मोबाईल क्रमांक, व्हॉट्सअप व ईमेल ID तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. वय व अधिवास प्रमाणपत्र अर्थात डोमिसाईल प्रमाणपत्र जे 2018च्या नंतर असायला पाहिजे. उत्पन्न महत्वाचं मित्रांनो, कारण मुंबई लॉटरीसाठी उत्पन्न वेगळं आहे आणि ह्यासाठी उत्पन्न वेगळं आहे. उत्पन्नाचा पुरावा तुम्हाला 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीचा आयकर विवरणपत्र किंवा तहसीलदार यांचे उत्पन्नाचा दाखला, बघा दोन्हीपैकी एक पाहिजे. अर्जदाराची पात्रता ऑनलाईन होणार असल्यामुळे कागदपत्रे तयार ठेवावीत. सविस्तर माहितीसाठी संकेतस्थळावरील माहिती पुस्तिका पाहावी. आता माहिती पुस्तिका मी तुम्हाला दाखवणार आहे, पण महत्वाचे काय काय याचे गोष्टी दिलेल्या आहेत, काय बाबी महत्वाचे दिलेल्या आहेत हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आता पात्रता निकष कुठे आहेत, सर्वसाधारण सूचना. मी महत्वाची पात्रता सांगतो मित्रांनो. तुमचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. पती आणि पत्नी, अर्जदाराची पती पत्नी किंवा अज्ञान मुले यांच्या नावे मालकी तत्वावर किंवा इतर हक्काद्वारे संपादित केलेला घर, निवासी भूखंड अर्ज करत असलेल्या ग्रामपंचायत नगरपालिका हद्दीत नसावा. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी ऍप्लिकेशन करता, तुम्ही आता तातडीला ऍप्लिकेशन म्हणजे PCMC मध्ये तुमचं घर नसायला पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. अर्जदार पती किंवा त्यांची पत्नी, अज्ञान मुली या कोणत्याही शासकीय योजनेतील निवासी सदनिका, भूखंड इत्यादीचा लाभ घेतलेला नसावा. ह्याच्यापूर्वी गव्हर्नमेंटच्या कुठल्याही स्कीमचा लाभ घेतलेला नसावा. महाराष्ट्रातील जे काही डोमिसाईल सर्टिफिकेट असतं ते तुम्हाला देणं आवश्यक आहे. फक्त केंद्रीय शासकीय कर्मचाऱ्यांना डोमिसाईलची गरज नाहीये. त्याशिवाय जर तुम्ही राखीव प्रोग्राम असाल SC ST NTDT तर तुम्हाला त्यासाठी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला तुमचा ईमेल ID, मोबाईल क्रमांक, आधार कार्डला लिंक मोबाईल क्रमांक हे देणं आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला बँकेचा जे काही IFSC असणारी बँक जे काही अकाउंट नंबर द्याल ते प्रॉपरली नॅशनलाइज बँकेचा अकाउंट नंबर द्या, ज्याला IFSC नंबर मिळालेला आहे अशा बँकेचा तुम्ही अकाउंट नंबर देऊ शकता. त्याच्यानंतर जे काही हे माहिती दिली त्याच्यामध्ये काही प्रमाणात बदल होऊ शकतात. चटई, क्षेत्रफळ, किंमत किंवा घरांची संख्या याच्यात बदल होऊ शकतो. भाड्याने कोणाला एजंट म्हणून नेमणूक केलेली आहे मित्रांनो. त्याशिवाय वेळोवेळी जे काही सूचना प्रसिद्ध करण्यात येतील त्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर तुम्हाला व्हिजिट करावी लागणार आहे. त्याच्या विशेष सूचना, यशस्वी झालेल्या अर्जदारांनी तात्पुरते देकारपत्र प्राप्त झाल्यानंतर अनामत रकमेचा परतावा मागितल्यास अर्जासोबत भरलेल्या रकमेतून सदनिकेच्या किमतीचा 1% रक्कम कपात करून सदनिका रद्द करण्यात येईल. उर्वरित रकमेचा परतावा बिना व्याज परतावा करण्यात येईल. जर तुम्हाला घर लागलं आणि तुम्हाला POL आला असेल आणि नंतर तुम्ही घर कॅन्सल केलं तर घराच्या किमतीच्या 1% म्हणजे किती हो, इथे जर तुम्ही 46 लाखाचं घर असेल तर 46,000 रुपये तुमची कपात केले जातील 75,000 मधून आणि उर्वरित जे काही 50,000 आहे त्याच्यातून 46 किंवा 47,000 रुपये तुम्हाला कपात केले जातील. उर्वरित पैसे तुमच्या अकाउंटला रिफंड केले जातील. इथे सुद्धा तसंच आहे. याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे मित्रांनो, म्हाडा गृहनिर्माण योजना. या योजनेमध्ये काय दुसऱ्या सूचना आहेत त्याही आपण पाहूया. पहा, यशस्वी अर्जदार पात्र ठरल्यास अशा लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या आवश्यक नियमानुसार आवश्यक मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, GST, भुईभाडे, आवश्यक ते देखभाल शुल्क, इतर शुल्क अदा करावे लागेल. म्हणजे तुम्हाला घर लागल्यानंतर तुम्हाला इतर चार्जेस कुठले लागणार आहेत तर स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, GST, भुईभाडे, मेंटेनन्स हे सगळं लागणार आहे.
सार्वजनिक सुविधा करता येणारा देखभाल व दुरुस्ती खर्च सदनिकाधारकात स्वतंत्रपणे नियोजित सोसायटीकडे भरावा लागेल. आता सध्या तुम्हाला मेंटेनन्स भाड्याकडून 1 वर्षाचा घेतला जाईल, त्यानंतर सोसायटी बनल्यानंतर सोसायटीने ठरवेल तो मेंटेनन्स तुम्हाला भरावा लागणार आहे. ताबा घेतल्यापासून 6 महिन्याच्या आत तुम्हाला सोसायटी बनवणं आवश्यक असणार आहे. आणि लाभार्थीने पुणे मंडळास मागणी केल्यानुसार सदनिकेची पूर्ण किंमत सदनिका ताब्यात घेण्यापूर्वी आतापर्यंत तुम्हाला घराचे पैसे भरल्यानंतरच तुम्हाला जे काही पोझिशन आहे ते दिलं जाणार आहे. आता महत्वाचं मित्रांनो काय दिलेलं आहे इथे तुम्हाला उत्पन्नाची मर्यादा देण्यात आलेली आहे. उत्पन्नाची मर्यादा काय ती व्यवस्थित समजून घ्या. मी सगळे हेच पीडीएफ दाखवतोय. तर अत्यल्प उत्पन्न गटासाठी तुम्हाला पुण्यासाठी याच योजनेची माहिती पाहू मित्रांनो, बाकीचं मी सांगणार नाहीये. तर ताठवडी या ठिकाणी या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अत्यल्प उत्पन्न गटासाठी उत्पन्न मर्यादा आहे 6 लाखापर्यंत, अल्प उत्पन्न गट 9 लाखापर्यंत, मध्यम उत्पन्न गट 12 लाखापर्यंत आणि उच्च उत्पन्न गट कमाल मर्यादा देण्यात आलेली नाही. आता इथे दुसरे एक महत्वाचं काय दिले बघा, ही सूचना सुद्धा अतिशय महत्वाची मानली जाते. प्रत्येक वेळेस आपण ही सूचना पाहत असतो, त्याच्यामध्ये सुद्धा ही गोष्ट वारंवार अधोरेखित केली जाते. नमूद 4ही उत्पन्न गटाकरिता किमान मर्यादा निश्चित करण्यात आली नसली तरी अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व अत्यल्प गटासाठी अर्ज करू शकतात. आता बघा या ठिकाणी अल्प गटासाठी घरे आहेत आणि मध्यम गटासाठी घरे आहेत. अत्यल्प ईडब्ल्यू साठी घरे नाहीत तरी सुद्धा ते अर्जदार या ठिकाणी अर्ज करू शकतात. अल्प उत्पन्न गटासाठी व्यक्ती अल्प व मध्यम गटासाठी अर्ज करू शकतात. तुम्ही जर एलआयजी मध्ये असाल आणि तुमचं बजेट चांगलं आहे, तुमच्याकडे पैसा पडून आहे, खेळतोय घरामध्ये पैसा, तर अशा वेळेस तुम्ही मध्यम गटासाठीच्या घरासाठी नक्कीच ट्राय करू शकता. मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतो. तातडीचा विचार केला तर उच्च उत्पन्न गटाला गरज नाही, त्याच्यामुळे मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती तुम्हाला तिथेच ऑप्शन ठेवण्यात आलेला आहे. उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. उत्पन्नाचा पुरावा मी परत सांगतो मित्रांनो, 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 हाच उत्पन्नाचा पुरावा तुम्हाला द्यावा लागणार आहे. आता इथे काय दिलंय, अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने संकेतस्थळावरील माहिती पुस्तकातील सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. बुकलेट दिले त्याच्यामध्ये सगळी माहिती दिली, ते त्यानुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे. जाहिरातीत अनवधानाने छपाई त्रुटी किंवा चूक आढळून आल्यास अर्जदारास त्याचा फायदा घेता येणार नाही. काही मिस्टेक झाली असेल चुकून किमतीमध्ये, समजा इथे आता तुम्ही पाहू शकता किंमत समजा 46 लाख आहे पण तिथे चुकून 42 लाख झाला असेल तर त्याचा तुम्हाला फायदा घेता येणार नाही. इथे जाहिरात कोणी प्रसिद्ध केली तर माननीय नामदार शिवाजी आढळराव पाटील, सभापती राज्यमंत्री दर्जा पुणे मंडळ आणि जे मुख्य अधिकारी आहेत पुणे मंडळाचे राहुल कृष्ण साकुर यांनी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. बाकी इतर जे काही डिटेल आहेत मित्रांनो तुम्ही QR कोड करून ते पाहू शकता. अर्जाची नोंदणी करायची असेल तर हा जो काही QR कोड दिलेला आहे तो तुम्ही स्कॅन करून तुम्ही नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करू शकता. QR कोड स्कॅन करून घ्या, तुम्हाला सगळी पुढची माहिती ही नक्कीच मिळणार आहे. तर अशा प्रकारची जाहिरात मित्रांनो जी पुणे मंडळाने प्रसिद्ध केलेली आहे. आता अनेकांचा प्रश्न हा असेल की सर आता इथे सॅम्पल कसं आहे, तर लवकरच आम्ही सुद्धा व्हिजिट करू मित्रांनो, किंवा आमचे जे कोणी युट्यूबर सहकारी पुण्यामध्ये असतील ते सुद्धा व्हिजिट करतील. जे काही सॅम्पल वेळ कसं आहे किंवा तिथे लोकॅलिटी कशी आहे ही सगळी माहिती नक्कीच देत असतील. त्याच्यामुळे इतर जे आपले युट्यूबर सहकारी त्यांचे व्हिडिओ बघत चला मित्रांनो, जी माहिती आमच्या चॅनलवर मिळत नसेल कदाचित ती माहिती त्यांच्या चॅनलवर नक्कीच मिळू शकते. आणि म्हणून जे इथे पहा तुम्ही सॅम्पल फ्लॅट तुम्हाला उपलब्ध केलेला असल्यामुळे जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. जाऊन बिनधा सॅम्पल पेपर नाही सॅम्पल फ्लॅट बघा, फॅमिली सोबत जावा, व्हिजिट करा, साईट बघा कसं वाटते काय नाही, आणि त्याच्याने तुम्ही डिसिजन घ्या की अर्ज करायचा आहे किंवा नाही. तर एकंदरीत मित्रांनो तुम्हाला म्हाडाच्या पुणे मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या सगळे जे काही नवीन योजना आहे 792 घरांची योजना आहे त्या योजनेचे संपूर्ण डिटेल आपल्याला समजले असतील. याचं बुकलेट सुद्धा लवकर जाहीर होईल, बुकलेट सुद्धा प्रसिद्ध होईल आणि त्याच्यामध्ये मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी दिल्या असतील पण त्याच्यामध्ये जे काही नियम असतील व अटी असतील त्या थोड्या डिटेल मध्ये दिलेल्या असतील. आता आम्ही सुद्धा बुकलेटची वाट पाहतोय. हे बुकलेट प्रसिद्ध झाल्यानंतर त्या बुकलेटच्या अनुषंगाने नेमकं त्याच्यात अजून काय काय माहिती देण्यात आलेली आहे ही सगळी माहिती आम्ही घेऊन येणार आहोत. तसं अगोदर सांगितलं होतं मित्रांनो की आपल्याला माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी सुरू आहे आणि पुणे मंडळाची लॉटरी येईल असं बोललं होतं. पण आता ही जी काही योजना आहे ही फक्त ताठवडे येथील प्रकल्पाचीच योजना जाहीर केलेली आहे. इतर ठिकाणी सुद्धा घरे बांधली जात आहेत मित्रांनो, त्याचीही कुठेतरी सोडत किंवा त्याचीच जाहिरात कुठेतरी मेच्या मिड पर्यंत पब्लिश करण्याचं नियोजन असल्याची बाब आम्हाला समजलेली आहे. आता कुठपर्यंत तथ्य आहे हे आपल्याला जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या नंतरच समजणार आहे. काही असो पण म्हाडाच्या पुणे मंडळाकडून सुद्धा प्रथम योजना, त्याशिवाय म्हाडाची प्रॉपर लॉटरी 792 घरांची लॉटरी कुठेतरी जाहीर करून
एक नक्कीच सुखद धक्का दिला असं म्हणू शकतो. आता ही जी काही मी परत सांगतो मित्रांनो, हा जो काही प्रकल्प आहे तो बऱ्यापैकी चांगला आहे, बऱ्यापैकी चांगल्या ठिकाणी याच्यापूर्वी सुद्धा आपण तिथे व्हिजिट केलं होतं, पण त्यावेळेस त्याची कामं सुरू होती. आता ही कामं ऑलमोस्ट झालेली आहेत, 80% कामं झाली आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला येत्या 1 वर्षभरामध्ये याचा ताबा सुद्धा मिळणार आहे. पुढील भागात आपण याच प्रकल्पाचे इतर डिटेल पाहणार आहोत आणि लवकरच या ठिकाणी साईट व्हिजिट करून सॅम्पल फ्लॅट सहित त्या ठिकाणी काय काय सोयी सुविधा आहेत, म्हणजे नेमकं तू प्रकल्पात काय काय सोयी सुविधा तुम्हाला मिळेल, म्हणजे क्लब हाऊस कसं आहे, स्विमिंग पूल कसं आहे, तेथील ईव्ही चार्जिंग स्टेशन आहे, पार्किंग कसं आहे, किंवा काय काय सोयी सुविधा ज्या काही इथे सोयी सुविधा सांगितलेल्या आहेत त्या नेमकं कशा आहेत हे आपण ऍक्च्युअल घेऊन येणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद. तर मित्रांनो, आपल्याला म्हाडा सिडको योजनेसंदर्भात काही शंका असतील, आपल्या मनात घर खरेदी संदर्भात काही प्रश्न असतील, आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर तज्ज्ञांकडून मिळतील अगदी माफक दरात उत्तरे. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तर फक्त rkpropertynews@gmail.com वरती तुम्हाला मेसेज टाकायचा आहे, हाय क्वेरी आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. आमची टीम उपलब्ध स्लॉटनुसार तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील. ही जी काही सुविधा आहे मित्रांनो खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अनेक जण मेसेज करत आहेत, अनेक जण फोन करत आहेत, पण आम्हीच कुठेतरी कमी पडतो मित्रांनो ही सेवा उपलब्ध करून देण्यासाठी. कारण अनेक जण अद्यापही वेटिंगवरती आहे, अनेक जण फोन करतात आहेत, अनेक जण मेसेज करत आहेत सर आम्हाला वेगवेगळ्या क्वेरीज आहेत, आम्ही याच्यामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करत आहोत. नक्कीच तुम्ही तुमचा मेसेज ड्रॉप करा या ईमेल ID वरती. आमची टीम तुमच्याशी संपर्क करेल आणि तुमच्या मनातील शंकांची उत्तरे दिली जातील.